फुलांचा व्यवसाय तसा खूप मोठा आहे. भरपूर काही करू शकतो आपण या व्यवसायामध्ये. आणि आता काल परवाच एक मिरर बुके नवीन आलाय, तो मी आता 9,000 रुपयाचा विकलाय. मोठ्यात मोठं मी केलेलं आहे. माझ्यापेक्षा पण खूप मोठे मोठे लोक आहेत जे CR मध्ये पण डेकोरेट करतात. 400 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत देखील यामध्ये आपण बिझनेस चालू करू शकतो. पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जास्त प्रमाणात स्कोप आहे या बिझनेसला. लॉकडाऊन नंतर तर खूपच चांगला बिझनेस वाढला की याच्यामध्ये कारागीर किती महत्वाचा आहे आणि कारागीर त्याचे स्किल्स किती महत्वाचे आहेत. कारागीर चांगला असेल तर 100% धंदा चांगला वाढतो आणि तो कस्टमर रिपीट येतो आपल्याकडे. मला आतापर्यंत कधीच कारागिरीचा प्रॉब्लेम आलेला नाही. हुशार असेल मुलगा, ज्याला करायची जिद्द आहे, थोडंफार त्याच्यामध्ये कलेचा गुण आहे, अशी मुलं 3 महिन्यात कारागीर तयार होतात आमच्या फील्डमध्ये. प्रामाणिकपणे कष्ट करा, यश तुम्हाला मिळेलच. आपल्याला एक्सपोर्ट मध्ये काय ऑप्शन्स अपॉर्च्युनिटीज आहेत फुलांमध्ये. तू जर असं थीम बेस कोणी जर बिझनेस केला तर त्याचा जास्त बिझनेस ग्रो होऊ शकतो. 60,000 गाडीला डेकोरेशन करतात लोक. मी आता आमच्या एरियातलं सगळ्यात महाग विकणारा मीच आहे. तुम्ही सगळे बार्गेनवरून परचेस केलाय, ते जेवढ्याचं परचेसिंग कमीत कमी तेवढे तुम्हाला काढता आले पाहिजे तुमचं स्किल वापरून, तरच तुम्ही सक्सेस होणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले फुलांसाठी वातावरण पोषक आहे लागवडीसाठी? त्या प्रकारातली फुलं जमा केली, चांगली चांगली निवडली, त्याच्या 12 वेण्या तयार केल्या आणि वेस्ट स्टँडला जाऊन विकल्या. ओरिजिनल फ्लॉवर इंडस्ट्रीला खूप मोठा धोका आहे, खूप मोठा म्हणजे खूप मोठा. पण तुम्हाला माहितीये का की एकीकडे सरकार फुल शेतीसाठी लाखो रुपयांची सबसिडी देत आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचे मोठे मार्ग खुले होत आहेत, पण दुसरीकडे स्थानिक पातळीवरती मात्र वेगळं चित्र आहे. आज पुण्यात फुलांच्या व्यवसायात अमराठी तरुणांचं वर्चस्व दिसतंय आणि मराठी तरुण मात्र या व्यवसायाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. फुलांचा व्यवसाय फक्त सणांपुरता मर्यादित न राहता तो एक आंतरराष्ट्रीय बिझनेस कसा बनू शकतो, या व्यवसायासाठी किती भांडवल लागू शकतं, किती स्किल्स लागू शकतात आणि आपण याच्यामध्ये किती पैसे कमवू शकतो, याच विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ओम फ्लोरिस्टचे संस्थापक केशव अंबादास त्रिभुवन, जे या इंडस्ट्रीमध्ये वयाच्या 8 वर्षापासून काम करत आहेत. आजचा एपिसोड फक्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी नाहीये, तर व्यवसायाच्या शोधात असलेल्या प्रत्येक तरुणासाठी आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्ट मध्ये. मला सगळ्यात पहिले तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल की फुलांचा व्यवसाय सगळेच लोक याच्याकडे ऍज अ बिझनेस म्हणून पाहत नाहीत. त्यांना वाटतं अरे यार एक छोटीशी काय टपरी आहे किंवा रस्त्यावरती बसलेला आहे. हा बिझनेस किती मोठा होऊ शकतो, या बिझनेस मागचं गणित काय बरं? सर, फुलांचा व्यवसाय तसा खूप मोठा आहे, पण पहिल्यांदा काय होतं, लोकांना फुलं म्हटलं की असं वाटतं हारवाला, म्हणजे 1-2 रुपयाचा हार विकेल किंवा थोडीशी 5-6 रुपयाची फुलं पूजेला वगैरे तेवढ्यापर्यंत मर्यादित असं वाटतं माहिती नसल्यामुळे. परंतु आता हल्ली खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढलेला आहे. भरपूर काही करू शकतो आपण या व्यवसायामध्ये. जसं की मोठे डेकोरेशन आहेत, बुके. आता बुकेचं हे पण ट्रेंड खूप जास्त वाढलेलं आहे. आता 200 रुपयापासून 1,000, 2,000, 5,000, 10,000 पर्यंत बुके विकला जातो. 10,000 रुपयाचे बुके विकले जातात. माझ्या दुकानात सुद्धा मी आता गेल्या महिन्यातच 15,000 रुपयाचा एक बुके विकलाय. काय बोलतो? हो. आणि आता काल परवाच एक मिरर बुके नवीन आलाय, तो मी आता 9,000 रुपयाचा विकलाय. मिरर बुके, मिरर असतो त्याच्यामध्ये. बुके असा एवढा बुके आहे, त्याच्यामध्ये 1 फुटाचा मिरर आहे. मिरर वरती लेटरिंग लिहिलेलं आहे, आपण ज्या व्यक्तीला देणार त्याचं नाव आणि जो देण्याचा पर्पज आहे, हॅपी बर्थडे वगैरे किंवा विथ लव्ह असं काहीतरी लिहून त्याच्या मिररच्या राऊंड सगळी पिंक कलरची गुलाबाची फुलं आहेत आणि त्याला पिंक कलरचा पेपर रॅप केलेला आहे. असा मोठा फोटो आहे माझ्याकडे, मी नक्कीच व्हिडिओमध्ये लावेल. हा, मग तसा आहे व्यवसाय. आणि डेकोरच्या लाईन मध्ये पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात डेकोरेशन केलं जातात फुलांची. मी स्वतः बघितलेलं डेकोरेशन मोठ्यात मोठं मी केलेलं 8 लाख रुपयाचं काम मी केलेलं आहे. माझ्यापेक्षा पण खूप मोठे मोठे लोक आहेत जे CR मध्ये पण डेकोरेट करतात. एक CR डेकोर पुढे एक CRच्या पुढे पण डेकोरेट, मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये, VIP लग्नांमध्ये केलं. बरोबर. सो मग आता आम्हाला थोडंसं ह्या बिझनेसचं गणित समजून सांगा की याच्यामध्ये एखाद्याला सपोज एक मराठी मुलगा आहे, गावाकडचा आहे, त्याला या बिझनेस मध्ये यायचंय, त्याला भांडवल किती लागेल, त्याने सुरुवात कशी करायला पाहिजे, किती दिवस त्याला बिझनेस सेट करायला लागतील? डिपेंड आहे की तो कशा परिस्थितीत व्यवसाय करतोय. की जसं समजा त्याला मंदिराच्या बाहेर फुलाचं दुकान टाकायचंय तर त्याला जास्त भांडवल लागणारच नाही. 400-500 रुपयाची फुलं, 2-4 किलो, थोडं नारळ, थोडं समजा गणपती मंदिरासमोर जर तो चालू करत असेल तर 50 रुपयाच्या दुर्वा, 50-100 रुपयाची गुलाब घेऊन तो बसला रस्त्यावर, तरी तो डबल 100 रुपये जर गुंतवणूक केली तर 300-400 रुपये कमवू शकतो. अशा प्रकारे तो व्यवसाय रन करू शकतो. पण एखाद्या टपरी असेल तर मग त्याला 50-1,000 रुपयाच्या भांडवलमध्ये तो मटेरियल आणून व्यवसाय सुरू करू शकतो. एखाद्याला मोठं शोरूम वगैरे टाकायचं आहे, शोरूमचं बजेट साधारणतः 15-20 लाखापर्यंत जातं. डेकोर, त्याच्यामध्ये इंटेरियर पकडून सगळं, म्हणजे मटेरियल वगैरे, 1 महिन्याचा जो मालाचा स्टॉक आहे तो, लेबरचा पेमेंट, असं पकडून 15-20 लाखापर्यंत चांगलं शोरूम चालू करू शकतो आपण.
बरं. आणि मग मोठं फुलांचं डेकोरेशन करायचं त्याला नो लिमिट आहे की तुम्ही किती माल ठेवताय, कशा प्रकारचं डेकोरेशनचं साहित्य यूज करताय, त्याच्यावरती आहे. मग ते स्ट्रक्चरवरती ठरेल कसं आहे डेकोरेशन. बरं Yes. म्हणजे 400 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत Yes, yes. देखील यामध्ये आपण बिझनेस Yes, चालू yes, करू शकतो. करू शकतो. मला थोडंसं सांगा सर, समजा मी आज एक तरुण आहे, हो. मला स्वतःचा एक समजा शोरूम चालू करायचं, हो तर मला मार्केटमध्ये काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत, कुठे मी चालू करायला पाहिजे, हा. लोकेशन किती महत्वाची आहे, Yes, yes. भांडवल किती गुंतवलं पाहिजे, Yes, yes. त्यासोबतच शिक्षणाचे Yes, yes. काही गोष्टी Yes, शिकाव्या yes. लागतात का, Yes. काही कोर्सेस लागतील का, Yes. मला पूर्ण एक रोड मॅप तुम्ही सांगा Yes. की मला आज एक बिझनेस चालू करायचा आहे फुलांचा. येस. आता जर तुम्हाला एक शोरूम सुरू करायचा, आपण बरं. असं गृहीत धरूया showroom शोरूम करायचं. साठी आपल्याला लागेल बघा शिक्षणाचं, म्हणजे आपल्याला शिक्षण यायला पाहिजे असं काही अट नाही, कारण तुम्ही जे आपल्याला येत नाही त्या गोष्टी टेक्निशियन ठेवून करू शकता. जसं की बरं. मला ऑनलाईनचं जे पोर्टल असतं ते यूज करायचं, तुम्ही एक व्यक्ती ठेवू शकता कम्प्युटरची माहिती असलेला, हो. वेबसाईट माहिती असलेला, तो ठेवून त्याच्याकडनं आपण ते काम करून घेऊ शकतो. परंतु फुलांचं जे बुके आहेत ते आधी आपल्याला यायला पाहिजे, ज्याला ओनर आहे त्याला. जर ओनरला येत नसतील बुके तर त्याला कारिगर ठेवावा लागतो. का? म्हणजे आपल्या- समजा मी कारिगर घेऊन पण करू हो, शकतो ना, हो. मग यायला- कारिगर ठेवून केला आपण, हा. तर कारिगर जसं बोलेल तसं ओनरला करावं लागेल. म्हणजे कारिगरच्या भरोश्यावर बिझनेस झाला तुमचा. जसं मग- हॉटेलमध्ये आपण म्हणतो की हा. आचार्याच्या भरोश्यावरती हा, आणि सगळं. मग आचार्याची हा. टेस्ट बिघडली की हॉटेलचा व्यवसाय, मग तसं जर आपल्याला येत आहे थोडंफार काम, हम्म. तर आपण कारिगरला सांगू शकतो की मला काम म्हणजे आपल्याला आलं तर आपण त्याला आयडिया देऊ शकतो की असं नाही असं कर. मग आपला तो जरी गेला सोडून तर दुसऱ्या माणसाला आपण ट्रेन करून तिथं व्यवसाय परत कंटिन्यू रनिंग करू शकतो. किंवा मग कारिगर जर 1 महिना गेला तर 1 महिना आपलं दुकान बंद राहील, किंवा दुसरा कारिगर मिळेपर्यंत आपल्याला नुकसान होईल, हो. असं होईल. मग आपल्याला शिकायला लागेल हो. थोडंसं. मग त्यासाठी तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः एखाद्या मित्र असेल फुलवाला कोण, किंवा त्याच्याकडे शिकू शकता, किंवा कारिगर ठेवलं त्याच्या हाताखाली काम करून शिकू शकता. हम्म. पण तुम्हाला येणे गरजेचं आहे. तुम्ही ॲज अ ओनर असल्यामुळे तुम्हाला त्या व्यवसायाचे बुके बनवण्याची पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर. मगच बिझनेस करा. कारण हे आर्टमध्ये हा बिझनेस मोडला जातो, आणि आर्टमध्ये आपल्याकडे थोडंफार कलेचं गुण असणं पण त्यासाठी गरजेचं आहे. बरोबर. आणि मग तुम्ही एक शोरूम जागा डिपेंड आहे. तुम्ही हम्म. रेंटवर जर घेत असाल तर 15 ते 30 हजारच्या आत आपलं रेंट पाहिजे, म्हणजे सुरुवातीला तेवढं आपण परवडू शकतो हो, आपल्याला. हो. आणि मग ते तसं रेंटचं एक दुकान बघायचं. दुकान असं बघायचं की रोड साईड पाहिजे, मार्केट पाहिजे तिथे. हो. रोड साईड म्हणजे रस्त्यावर लगेच गाडी पार्क केली की माणसाला बुके घेऊन जाता आलं हो. पाहिजे. कारण हो. बुके अशी वस्तू आहे की ते प्री प्लॅन नसतं लोकांचं. कमी लोक, खूप म्हणजे 20% लोक प्री प्लॅन ऑर्डर देतात की मला या दिवशी हे कार्यक्रम आहे, असं वाढदिवस आहे, मग आम्हाला बुके पाहिजे. पण 80% कस्टमर रोडचं असतं आता सध्या. आणि जर तुम्हाला ऑनलाईन करायचं तर 80% ऑनलाईन कस्टमर असतं आणि 20% रोडचं कस्टमर असतं. मग ते 2 टाईपचा बिझनेस आहे. जर तुम्हाला कॅश काउंटर जास्त पाहिजे तर रोडवरती दुकान पाहिजे. तुमच्या आजूबाजूला बेकरी, ब्रँडच्या बेकऱ्या पाहिजेत चांगल्या, की जिथं बर्थडेसाठी लोक बेकरीत केक घ्यायला येतील, मग तुमच्याकडून बुके घेऊन जातील. हा. आणि जवळ आसपास कॉलेज पाहिजे, लग्नाचे पार्टी हॉल पाहिजेत, आणि जे लोक राहतात ते चांगली सोसायटी, जरा पैसे खर्च करणाऱ्या लोकांची सोसायटी पाहिजे. बरोबर. कारण बुके असा व्यवसाय आहे की तो गरीब माणूस नाही. त्याचं दाडरोटीनेच त्याचं हे होत नाही, तो बुके कशाला कोणाला घेऊन बरोबर, देईल. म्हणजे आपलं कस्टमरच आमचा असा आहे बुकेचा व्यवसायाचा की तो रिच टाईपची बरोबर. कस्टमर लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. मग तसं तुम्हाला पण सर्व्हिस द्यायला पाहिजे. बरोबर. आणि तसं एक चालू केलं तर मला वाटतं 15-20 लाखामध्ये पूर्ण सेटअप उभा राहील. 4 लोकांची टीम लागेल तुम्हाला. एक कारिगर, समजा जर आपण स्वतः कारिगर असेल तर सुरुवातीला आपण स्वतःच काम करायचं. हम्म. कारिगर एक झाला, एक मॅनेजर लागेल, म्हणजे तो सगळं सुपरवायझर होऊन आपण बरं. त्याला की सगळं मॅनेज करेल. मटेरियल किती आला, हम्म. सेल किती झाला, परचेस काय करायचं सगळं तो मॅनेज करेल. आणि एक हेल्पर लागेल की सगळं साफसफाई करायला मटेरियलचं. आणि एक डिलिव्हरी बॉय. आता डिलिव्हरी बॉय ठेवायची गरज नाही, कारण बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेत आपल्याला हो. की तुम्ही कुठून कुठेही पाठवू शकता. पाठवू शकता. तसं बरोबर. एक आहे. अशा प्रकारे तुम्ही बिझनेस रन करू शकता. आणि जर एक शोरूम टाकतोय आपण, समजा 300 स्क्वेअर फूटचं एक शोरूम आपण चालू केले, हम्म. तर त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये प्रॉफिट होईलच 100%. 1,00,000-1.5 लाख महिन्याला प्रॉफिट बनते. त्याच्यामध्ये तुम्ही शोरूममध्ये त्या फुलांच्या जोडीला केक ठेवू शकताय, चॉकलेट्स ठेवू शकताय, फ्रुट्स ठेवू शकताय, गिफ्ट आयटम 1-2 ठेवू शकताय. असं कोलॅबोरेशन करून पॅकेज बनवून विकू शकताय. आता सध्या डिमांड चांगलं आहे त्याला. आपल्या पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्कोप आहे या बिझनेसला. चांगलं लॉकडाऊन नंतर तर खूपच पिकअप आहे, चांगला बिझनेस वाढलाय. बरोबर. म्हणजे 15-20 लाखांच्या गुंतवणुकीमध्ये लाखभर महिन्याचा आपण Yes, प्रॉफिट, yes. 1,00,000-1.5 लाख रुपये करू शकतो. 1,00,000-1.5 लाख आरामात महिन्याचं हो, प्रॉफिट आपण हो. काढू शकतो. खूप छान. खूप कमी बिझनेसेस असे आहेत सर की ज्याच्यामध्ये आपण एवढा प्रॉफिट Yes. इनिशियल याच्यामध्येच काढू Yes. शकतो. आता मला मध्ये एक सांगा की याच्यामध्ये कारागीर किती महत्वाचा आहे, आणि कारागीर त्याचे स्किल्स किती महत्वाचे आहेत? खूप जास्त महत्वाचे आहेत. 100% म्हटलं तरी हरकत नाही. कारागीर आणि त्याचे स्किलच महत्वाचे. कारण जर कारिगर चांगला असेल
एका व्यक्तीने एका दुकानात एकदा बुके घेतला आणि तो बुके घेणारा कस्टमर रिपीटेड असतो, पण दुकान एकच असतं. म्हणजे कस्टमर बऱ्याच ठिकाणून बुके घेतलेला असतो. आणि आता ऑनलाईन मध्ये काय झालं की आधी बुके घ्यायला याच्या आधी लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्च करतात, रिव्ह्यू पाहतात, सर्च करतात की आपल्याला कुठला घेतला पाहिजे, किती फुलांचा आहे आणि किती रुपयाला मिळेल, पेपर कॉस्टिंग काय, त्याचं मटेरियल कॉस्टिंग काय, सगळी स्टडी करून कस्टमर तुमच्या दुकानात येतो आताच्या तारखेला. मग जर तुमच्याकडे कारागीर हुशार आहे, शार्प आहे, तर तो त्याला बरोबर समोर फेस करून त्याला जे पाहिजे ते योग्य किमतीत योग्य बनवून देऊ शकतो त्याला. जर कारागीर नवीन असेल तर त्याला ते कळणार नाही की तो हा काय विचारतोय, मी काय सांगतोय, मग ते मिसकम्युनिकेशन होईल, त्यांचं आपलं डील होत नाही आपली. बरोबर. कारागीर चांगला असेल तर 100% धंदा चांगला वाढतो आणि तो कस्टमर रिपीट येतो आपल्याकडे. आणि रिपीट आलेला कस्टमर असेल तरच आमच्या धंद्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुमचा कस्टमर एकदा घेऊन गेला आणि तो परत आला नाही तर समजायचं तुम्ही फेल होणार. कस्टमर रिपीट यायला पाहिजे. पण असं पण होऊ शकतं ना की कारागीरला तुम्ही सगळं शिकवणार, वर्षभरामध्ये ट्रेन करणार आणि तोच उद्या जाऊन दुसरीकडे स्वतःचं दुकान वगैरे चालू करू शकतो. ते आपण गृहीतच धरलं पाहिजे की आपल्याकडे जो कारागीर आहे तो आज ना उद्या ट्रेन होणार आणि स्वतःचा व्यवसाय करणार. हे आमच्या फील्डमध्ये पूर्वीपासूनच असं आहेच. कारण की आर्ट फील्ड आहे, कला आहे. जेव्हा त्याला पूर्ण कला यायला लागते, त्याला समजायला लागते की आपल्याला सगळं काम येते, मग तो दुसऱ्यासाठी पूर्ण वेळ करणार नाही, तो करेल. मग याच्यामध्ये सस्टेनेबल बिझनेस कसा बनवायचा? सपोज मी आज स्वतःचं दुकान चालू केलंय, मी एका मुलाला शिकवतोय आणि तो दुसरीकडे चाललाय, परत दुसरं कोणाला शिकवेल, परत तो दुसरीकडे जाईल, मग माझा बिझनेस ग्रो कसा होणार? येस हे आता आपण जे प्रश्न विचारला हाच आमच्या बिझनेसचा खूप मोठा सध्याचा ड्रॉबॅक चालू आहे की आमच्या म्हणजे IFA म्हणून आमचं फ्लावर इंडिया असोसिएशन एक ग्रुप आहे. त्या ग्रुपची दर वर्षाला एक मीटिंग असते, सगळे आम्ही जमतो एकत्र. दर मीटिंगच्या संपताना 2 तास आमची ह्या विषयावर डिबेट होते पूर्ण ग्रुपची की कारागीर नाही मिल रहा है, कारागीर का पेमेंट ज्यादा मांग रहा है, टाइम पे नाही आ रहा है, काम नाही हो रहा, असंच चर्चा सुरू असते. आणि हे न संपणारा प्रश्न आहे. मग याच्यासाठी आम्ही काही म्हणजे आता मी तर शिकवते 2015 पासून मी फुलांचे क्लासेस सुरू केले. माझ्या दुकानात 2015 पासून कधीच कारागिरीचा प्रश्न नाहीये. आणि आमच्या घरातले 1-2 भाऊ आहेत माझ्यासोबत काम करतात आणि मग बाकी नवीन कारागीर आहेत. सगळे मराठी मुलं दुकानात कामाला आहेत माझ्याकडे आणि मला आतापर्यंत कधीच कारागिरीचा प्रॉब्लेम आलेला नाही. मोठे जेव्हा डेकोर असेल तेव्हा मी बाहेरची आमच्या फील्डमध्ये काही बंगाली मुलं काम करतात त्यांना बोलवतो आणि आम्ही ऑर्डर करतो बाहेरचे डेकोरेशनचे. बाकी दुकानातले सगळे जर बंगाली ऐन वेळेला आले नाही आमच्याकडे कारागीर तर आम्ही दुकानातली मुलं दुकानातलं काम करून ओव्हर टाइम मध्ये ऑर्डर करतो आणि आम्हाला कधी प्रॉब्लेम आला नाही. तर याच्यासाठी एकच मला असं वाटतं की आपण असं करू शकतो की समजा मुद्दा काय की मालकाला तर काम यायलाच पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आपण कारागीर ठेवले, कारागिरीला तर काम येतच असतं किंवा त्याला पण शिकवायचं, आपण आपल्याकडे जे पाहिजे ती क्वालिटी शिकवायची. कारागीर काम करत असताना आपण असं गृहीत धरायचे की तो 1-2 वर्ष काम करणार, जाणारच आहे, आपल्याला दुसरा एखादा बनवायचा. तोपर्यंत आपल्या घरातला कोणतरी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, भाऊ असेल किंवा आपल्या घरातले कोणी व्यक्ती असेल तर एकदम चांगलं. जर घरातली व्यक्ती नसेल तर त्याच्या सारखंच अजून एक हाताखाली त्याच्या तयार करायला ट्रेनर ठेवायचं की गरीब गरजू मुलं भरपूर आहेत आजकाल. मराठवाड्यातली मुलं किंवा इकडची मुलं कॅब वगैरे चालून म्हणजे 20-25 हजार रुपयात दिवसभर 12-12 तास कॅब चालवतात, रात्रीचं कॅब चालवतात, शिकलेली चांगली मुलं आहेत. मग तशा मुलांनी जर आपण त्या कारागिरीच्या सोबत कामाला ठेवलं ते मला वाटतं जर हुशार असेल मुलगा, ज्याला करायची जिद्द आहे, थोडंफार त्याच्यामध्ये कलेचा गुण आहे, अशी मुलं 3 महिन्यात कारागीर तयार होतात आमच्या फील्डमध्ये. आणि ज्याला समजा 2 निवांत आहे जरा तो 6 महिने, अजून जरा स्लो असेल तर 1 वर्ष, वर्षभरात ऑटोमॅटिक कारागीर तयार होतो. मग आपल्याला फायदा काय होतो की 2 कारागीर भेटले आपल्याला दुकानात. मग आपण तुमचा जो मेन कारागीर आहे त्याला थोडं सुट्टी देऊ शकतो की तुला जेव्हा पाहिजे तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा जा, त्याचा कॉस्ट पगार कट करून याला तुम्ही पेमेंट वाढवून याला पण कामाला देऊ शकता. म्हणजे आता तुम्हाला 1 कारागीर जायची भीती होती पण तुमच्याकडे 2 कारागीर होता, मग तुम्ही स्टेबल बिझनेस करू शकता. मग तो 1 दिवस 1 मेन कारागीर नाही आला तरी हा तुमचा जो शिकाऊ असतो तो त्याचा रोल प्ले करतो. अशा पद्धतीने तुमचा बिझनेस करू शकता. मग समजा काही दिवसांनी तो मेन कारागीर गेला, मग हा मला त्याची जागा घेतो, मग परत 1 जण तुम्ही त्याच्यासारखं आणून ठेवायचा. हे असं कंटिन्यू करत राहायचं आपल्याला, तेव्हा आपला बिझनेस सेटल होईल. शक्यतो मग ते आपणच तयार करायचं वाढवायचे कारागीर. ओके. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की काही अमराठी तरुण आहेत या फील्डमध्ये, तर मला थोडंसं ते समजून सांगा की फुलांच्या बिझनेसमध्ये आपण खूप वेळेस पाहतो की महाराष्ट्रातली मुलं नाही दिसत आपल्याला, दुसऱ्या राज्यातले दुसऱ्याकडचे अमराठी खूप सारे लोक आहेत की जे फुलांच्या व्यवसायामध्ये आहेत. तर हे मार्केट अमराठी लोकांनी किती कॅप्चर केलेलं आहे आणि इथे मराठी तरुणांसाठी आज काय स्कोप आहे आणि मराठी तरुण का मागे, मला हे पण समजून सांगा. सर मला म्हणजे जास्त माहिती नाही पण मला असं वाटतं की मराठी तरुणांचं काय होतं सर, आपलं सगळं इथे असतं, म्हणजे इथेच राहतो आपण. मराठी तरुण इथली मुलं इथेच राहतात. मग आजीचा वाढदिवस आला, लग्न आलं, गावाची जत्रा आली की तो सुट्ट्या भरपूर करतो आणि मग सुट्ट्या केल्या की धंद्यावर परिणाम होतो. आणि ही जी बाहेरची मुलं असतात म्हणजे ते मराठी अमराठी हा विषय नसतो, आपण नाही पकडला थोड्या वेळेसाठी, पण जी बाहेर आली
ती वर्षातनं एकदाच गावाला जातात, म्हणजे 1 महिना. 11 महिने ते कंटिन्यू तिथं 24 तास त्या दुकानात ते काम करतात. मग मालकाला त्यांचा जास्त फायदा होतो, यूज करतात ना, म्हणजे त्याचा बिझनेस ओनर तो त्याचा फायदा बघतो. बरोबर. मग त्याला वाटतं ह्यालाच ठेवा, पण इथल्याला नाही ठेवायचं, कारण हा लगेच सुट्टी घेईल, लग्न आलं की लग्नाच्या आमचा धंदा कसा आहे, सिजनेबल आहे. दिवाळीला आम्हाला काम असतं, दसऱ्याला काम असतं, जे काही सण आहेत 12 महिने आपल्या इंडियामध्ये तेवढ्या वेळेस आपल्याला काम असतं आम्हाला दुकानात, त्यावेळेस कारागिरीची गरज असते. त्याच्यानंतर लग्न फुल लग्नाचं सीझन कारागिरीचं असतं, आणि त्याच वेळेस आपल्याकडे सुट्ट्या पाहिजे असतात, कारण गावाला जायचं काय. मग ते मला वाटतं कुठेतरी गणित असं होत असेल. त्यातलं पण काही मराठी मुलं चांगलं काम करत आहेत आपल्या, आता आहेत, भरपूर आहेत, पण जास्त करून मराठीच आहेत. आधी पूर्वी UP-MP साईडचे होते, आता तिकडे डेव्हलपमेंट झाल्यामुळे UP-MP साईडचे सगळे तिकडे गेले. आता बंगाल साईडची मुलं येत आहेत, ते पण आता हॉटेल लाईनमध्ये पण सगळे तिकडची आहेत, MIDC मध्ये पण तिकडची आहेत, आणि आमच्या फुलाच्या इंडस्ट्रीमध्ये पण तिकडचीच मुलं आहेत. त्याचं कारण असं आहे की ते लोक 12 महिने म्हणजे वर्षातनं एकदाच गावाला जातात, 1 महिना राहतात, परत येतात, आणि प्रामाणिकपणे काम करतात, ऐकतात पण. आता माझा एक किस्सा, म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही, मराठी असं काही नाही, पण माझ्या दुकानात आधी पूर्वी खूप जुना किस्सा झालेला आहे. माझ्या दुकानातली मला एक मंगल कार्यालयाचं काम मिळायचं मला कंटिन्यू. त्यातलं महिन्याचं मला 50,000 60,000 असं बिल यायचं त्या मंगल कार्यालयाचं, आणि फक्त सोपं काम होतं. वॉल बुके, म्हणजे ज्यांना फुलांचा बिझनेस माहिती ते समजू शकतात. वॉल बुके म्हणून एक होतं, भिंतीवरचं बुके, ते आम्ही बनवायचो, इथनं रिक्षात टाकायचं, आमचा एक माणूस पाठवायचा, त्यांच्याकडे सेटअप रेडी होता त्या कार्यालयामध्ये, तिथे बुके अडकवायचे फक्त असे खेळायला, आणि येऊन जायचं, एवढंच काम असायचं. तर मी आमच्या इथले मुलं पाठवायचो. एकदा काय झालं, तो मालक तिथं आला, आणि त्या मालकाला कोणीतरी अमराठी माणसाने विचारलं की हे बुके कुठे घेतात. त्याने म्हटलं असं आहे. मग तो म्हटलं मी तुम्हाला स्वस्तात देतो. तो कितीला देतो? मी त्यावेळेस काहीतरी बुके 300 रुपयाला एक द्यायचो, म्हणजे कारण तो फक्त बनवून द्यायचा, आपल्याला अडकवायचं आणि यायचं, आपलं काम कमी सोपं काम होतं आमचं. तर तो बोलला की मी हे 200 रुपये देतो, त्याला तुम्ही ह्याला नका देऊ काम. त्याला आता तो मालक त्याचा 100 रुपये वाचतात, फक्त साहजिक आहे त्यालाच द्यायला. मग त्याला काम द्यायच्यासाठी आमचं काम सोडायचं, म्हणून त्याने काय केलं, आमच्या मुलांना सांगितलं की तुम लगाने के बाद सूख जाता है, वो निकाल के लेके जाने का, झाडू मार के जाने का. आपली मुलं म्हणली नाही, आमचं काम नाही, आम्ही करणार नाही, मराठी आम्ही, आमचं झाडू मारायचं काम आमचं नाही, आम्ही करणार नाही. मग त्याने ते सोडलं. दुसऱ्या बंगालीने घेतलं काम, ते काम केलं. हा फरक होतो. आणि त्याच्या जागी जर बाहेरचा माणूस असेल, तो कोणी असो, बंगाली असो किंवा UP-MPचा असो, ते लोक करतात. ते लोक काय सांगितलं, लाज वाटत नाही काम करायची. आपल्याला तसं नाही. आपल्याकडे तरी बरं हे कमी लोकांमध्ये आहे, बाकीचे काही करतात मराठी मुलं. आता आमच्या नाही सर, हा फक्त मी तुमच्यासोबत बोलतो म्हणून नाही, हा विषय मी खूप साऱ्या बिझनेस ओनरसोबत बोलतो. आपल्या मराठी मुलांमध्ये थोडंसं आहे की मला हे करायचंय, मला ते नाही करायचं, मी असंच करेल, मी तसंच करेल, तो आहे भाव. तुम्ही आता तुम्हाला एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही वयाच्या मला सांगितल्याप्रमाणे 8-10 वर्षापासून तुम्ही बिझनेसमध्ये आहात, व्यवसायामध्ये आहात, तुम्ही दुनिया पाहिलेली आहे. तुम्हाला आज एक जर संदेश द्यायचा असेल या पॉडकास्टच्या माध्यमातून, आपल्या मराठी मुलांना संदेश द्यायचा असेल, ज्यांना खरंच आयुष्यामध्ये काही करायचं असेल, त्यांना काय संदेश तुमचा असेल बरं? मी तेच संदेश सांगेल, जर तुम्हाला फुलांच्या इंडस्ट्रीमध्ये यायचं किंवा कुठलंही काम करायचं, प्रामाणिकपणे कष्ट करा, यश तुम्हाला मिळेलच. प्रामाणिकपणे कष्टाला कामाला लाजायचं नाही. काम असते, कुठलंही असो, छोटा असो मोठा असो, काम केलं पाहिजे. आपण ते कामाच्या मोबदल्यात आपल्याला पैसे मिळतात, आपलं उदरनिर्वाह चालतो, म्हणजे ते कामच आपल्यासाठी सर्व काही आहे. बरोबर. ते छोटा असो मोठा असो, लाजायला नाही पाहिजे. बरोबर. आपण आता डिस्कस करताना तुम्ही म्हटलं की आपल्याला हा जो बिझनेस आहे हा सीझनल आहे, बरोबर. म्हणजे लग्न सराई असेल, दिवाळी दसरा असेल, त्या वेळामध्ये लोक फुलं घेतात. परंतु बाकीच्या वेळामध्ये मग बिझनेसचं काय होतं, मग त्या वेळामध्ये आपला व्यवसाय कसा होणार? आता कसं होतं, हा व्यवसाय जरी सिजनेबल असला तरी आता बरेच मल्टीपर्पज गोष्टी आल्यात. जसं हार आहे, तर आता हारमध्ये कसं असतं, मोठे ऑफिस आहेत, मोठे कॉलेज आहेत, मोठे हॉटेल्स आहेत, तिथं रोजचे हार लागतात. म्हणजे 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंत रोज हार लागतो दररोज. मग ते म्हणजे हॉटेलमध्ये रोज हार लावतात लोक. म्हणजे जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत तिथे फोटो असतात मोठ्या देवांचे किंवा लोकांचे. तिथे अजून परत मोठ्या हॉटेल्समध्ये रिसेप्शनच्या काउंटरवरती फ्लावरचा बुके असतो. मोठे जे 3 स्टार 5 स्टार आहेत तिथे बुके दररोज फुलं लावली, ओरिजिनल फुलं लावली जातात. म्हणून आता जर ते काम आपल्याला मिळाली थोडीफार, तर आपल्याला सीझनेबलचा असं काही विषय राहणार नाही. आपण फक्त जर छोटंसं काम करतोय तर मग सीझनचा विषय येऊ शकतो आपल्याला. तरी पण जर तुम्ही छोटं काम करतोय आपण, तर सीझनला खूप काम असतं. कारागीर मिळत नाही, आम्हाला काम मिळत नाही. ह्यावेळेस मी ह्या लग्न सीझनला मी 10-15 कामं सोडून दिली, डेकोरेशनची आणि छोटी मोठी कामं होत नाही म्हणून, काम होणार नाही म्हणून मी सोडून दिली ऑर्डर. असं करता येतं. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, पूर्ण एफर्ट लावून भरपूर काम करायचं आणि थोडेफार पैसे स्टॉक
जमून ठेवायचे आणि मग जेव्हा काम नसेल Off seasonला ते use सीझनला ते पैसे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी वापरायचे, कारण तेव्हा वेळ मिळतो आपल्याला. हो. ऑफ सीझनला कस्टमर नसतं, मग बरोबर. तुमच्या दुकानाचं रिनोव्हेशन करा बरोबर. किंवा बिझनेस मध्ये अजून काही तुम्हाला ऍड करता येते का बघा, ऑनलाईन वाढवता येतो का बिझनेस बघा, ऑफलाईन कस्टमर जमा करता येतात का बघा, हे करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. किंवा मार्केटमध्ये नवीन काही गोष्टी आल्यात का ते बघायला जाऊ शकता तुम्ही. पुणे जिल्ह्यातले जे मुलं आहेत त्यांनी बाहेरच्या देशातलं मार्केट जाऊन बघितलं पाहिजे फुलांचं, किंवा मुंबई दिल्लीचं मोठं मार्केट आहे, अजून विदेशातले पण फुलांचे मार्केट बघितले पाहिजे, तिथून इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येतो का काय आपल्याला बघितलं पाहिजे. हे कधी करू शकतो आपण ऑफ टायमिंगला, कारण तेव्हा तुमच्याकडे कॅश काउंटरला गेलेला गिरायकाकडे नाही, तुम्ही सोडू शकता महिनाभर. आपण दुसरीकडे इकडे तिकडे फिरायला वेळ घालवतो, त्यापेक्षा फुलांचं मार्केट बघून आलं विदेशातलं जाऊन एखादं, तर त्यातलं अजून काहीतरी तुम्ही शिकायला एखादं मार्केट पाहिलंय? मला तयारी चालली माझी, आता जायचं होतं पण ते मध्ये कुठेतरी वाद झाल्यामुळे आम्ही थांबलो. 2-3 मित्र आम्ही जाऊन मिळून सगळे तयारी केली, पासपोर्ट काढलेले. भारतातले कुठले कुठले मार्केट्स पाहिले? भारतातले मुंबईतले बघितले, मुंबई पुणे जास्त करून इथेच काम आहे म्हणून इथलेच बघितले. अजून चाललंय, प्रोसेस आहे अजून, बर बघणार आहे अजून. बर. दिल्लीचं पण बघितलंय. दिल्ली आपल्याला एक्सपोर्ट मध्ये काय ऑप्शन्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत फुलांमध्ये? एक्सपोर्ट मध्ये आता गुलाबाची फुलं, तळेगावला मोठं फ्लोरिकल्चर पार्क झालेलं आहे. मला वाटतं ते 10-12 वर्ष होऊन गेली, त्या जास्त झाली 10-12 वर्षापेक्षा. तिथे बरेच प्रकारची फुलं आहेत, चांगली फुलं आहेत. तिथनं ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असं 3 टाईपचे माल निघतो. ए ग्रेड म्हणजे एक्सपोर्टचा माल असतो, तो तुम्ही घेऊ शकता पॉलिहाऊस मधनं विकत आणि बाहेर मार्केटला पाठवू शकता, कुठेही विदेशात, कुठल्याही मार्केटला. त्यात पण चांगला बिझनेस आहे, सीझनला खूप चांगले पैसे मिळतात. कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपण ते पाठवू शकतो? जवळजवळ सगळ्या देशात पाठवू शकतो. आता सध्या असं ऑनलाईनमुळे, इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. कोणत्याही देशामध्ये तुम्ही तुमचा माल जो आहे तो पाठवू शकता. आणि त्यातही मार्जिन किती राहू शकतं बरं? मार्जिन आपल्या मार्केट रेटवरती आहे, तरी बऱ्यापैकी मार्जिन ठेवता येतं आपल्याला, म्हणजे 30% वगैरे राहू शकतं. 30-40% एक्सपोर्ट मध्ये 20-30% मार्जिन राहू शकतं. बर, ठीक आहे. मला एक सांगा सर, समजून तुम्ही मागाशी बोलताना म्हटलात मला की तुमचे कोर्सेस देखील आहेत. येस सर. तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवता, त्याच्या कोर्सचं शेड्यूल काय असतं आणि त्याच्यामध्ये काय स्किल्स त्यांना मिळतात? 2015 साली काय झालं, माझ्याकडे कामाचा जो विषय मी बोललो, कारीगर, तोच विषय माझ्याकडे परत आलता की त्यावेळेस मला ऑर्डर यायच्या माझ्याकडे खूप जास्त. 2012-13 साली मार्केटला मला, म्हणजे मी आमच्या एरियात चांगला बिझनेस, म्हणजे ओळख होती, चांगले बुके वगैरे चांगले मिळतात, गाड्या सजवतो वगैरे, असं डेकोरेशन वगैरे चांगलं चालू होतं. त्यावेळेस मला कारीगरचं नव्हते मिळत. मग मी बाहेरचे बोलवायचो, सगळे आपले जे काय असतील ते एक्स्ट्रावाले, जसं आपण बदली ड्रायव्हर बोलतो तसं आमच्यामध्ये कारीगर मिळतात, तसं बोलवायचो. पण त्यातलं काय झालं, 1-2 जणांनी काय केलं की ऑर्डर माझ्या चांगल्या कस्टमरला जाऊन सांगितलं की तो फक्त माल आणून देतो आणि आम्ही काम करतोय, आम्हाला ऑर्डर द्या, असं ते दोघं तिघे तसं केलं. मग ते मला कुठेतरी वाटलं हे चुकीचं होते. मग मी क्लासेस चालू करायचं ठरवलं की आपण आपली लोक तयारी करू, जवळची मराठी लोकं आणि इथले लोकांना प्लॅटफॉर्म दे. मग मी क्लासेस सुरू केले आणि मग ते शिकवायला सुरू केलं. मग मी काय केलं, आधी 1 वर्षाचा कोर्स तयार केला. तो कोर्सची किंमत मी ठरवली की समोरच्याला, म्हणजे समोरच्याने जर मला 60,000 रुपये दिले तर मला ते परवडत होतं, कारण मटेरियल, फूड, जागा हे सगळं मला रेंटेड करायचं. वर्षभराचा कोर्स केला आणि वर्षभरामध्ये आठवड्यात एकदाच कोर्स द्यायचा आणि 8 दिवस त्यांना प्रॅक्टिस करायला सांगायची, घरी किंवा दुकानात. असं मी तयार केला होता. तो कोर्स घेऊन मी ऍडव्हर्टायझिंग केली, पॅम्पलेट छापून टाकले, पण 60,000 रुपयाला कोणीच तयार नाही. मग ते हळूहळू करत मी तो आणला 25,000वर. 25,000ची एक बॅच झाली. मग 4-5 लोक तयार झाले, काम करायला लागले. मग परत हळूहळू मग तो अजून कमी केला, मग आठवड्याचा आणला, म्हणजे 2 आठवड्यामध्ये 5,000, 1 आठवड्यामध्ये 5,000, असं करत कमी करत आता सध्या असं चालू आहे. मग लॉकडाऊन मध्ये माझं सगळं बंद झालं होतं. बिझनेस पण चांगला होता आधी, लॉकडाऊनच्या आधी क्लासेस पण चांगले चालले होते. माझे बॅच 20-20, 25-25 लोकांच्या फुल बॅच भरायच्या. महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ, आपलं शेतकरी तिथे पण मी शिकवलं जायचो, ॲग्रिकल्चर कॉलेजला. तिथं पण ॲज अ काय म्हणतो आपण, गेस्ट लेक्चरर म्हणून मी जात होतो शिकवायला फुलांचं काम तिथल्या लोकांना. म्हणजे चांगलं व्यवस्थित चालू होतं. पण लॉकडाऊन मध्ये जसे सगळ्यांना नुकसान झालं, त्यातलं मी पण एक त्याच्यामध्ये पूर्ण मायनस मध्ये गेलो होतो, पूर्ण सगळं काहीच नाही. मग परत स्टेबल करायला लागलं. मग आता सध्या असं करतोय क्लासेसचं मी की ज्याला जसं पाहिजे तसं. समजा आता एखादा छोटा टपरीवाला आहे, त्याला बिझनेस त्याचा ग्रो होत नाही, तो आला माझ्याकडे, त्याचे जे प्रश्न आहेत ते मला सांगितले की माझं या अशा ठिकाणी दुकान आहे, मला हा बिझनेस मध्ये हे चॅलेंजेस येत आहेत, तर मी त्याच्यावर काम करून त्याला सजेशन देतो. मग त्यासाठी 1 दिवसाचा 2 दिवसाचा कोर्स घेतो. त्या कोर्सची फी मी त्याला जे मटेरियल लागतं ते त्याला जाणायला सांगतो. फी त्याची कॅपॅसिटी असेल तर द्यायची, नसेल तर नाही द्यायची, अशा पद्धतीने आता चालू आहे. ज्याला जे पाहिजे, समजा शोरूमवाला आहे, शोरूमवाल्याला जर आता जे नवीन ट्रेंड मध्ये बुके आहेत ते बुके शिकायचे, तर मग ते 4 प्रकारच्या बुकेचा मी कोर्स घेतो. मटेरियल त्यांना आणायला सांगतो, 5,000 रुपये फी घेतो. जागा त्यांची असेल त्यांच्या शोरूम मध्ये जातो, नसेल तर मी एक हॉल रेंटवर घेतो, तिथे शिकवतो.
असं आहे. परत एखादं म्हणजे कुठलंही जे ज्याला पाहिजे, आता फ्रीलान्सर टाईप काम चालू केलेलं आहे. आता बॅच लावत नाही, कारण ते टीम लागते बॅचला. बॅचला टीम नाही, आता सध्या टीम त्यासाठी टीम नाही. दुकानात धंदा वाढलेला आहे आता पहिल्यापेक्षा चांगला आहे, म्हणून दुकानातली पोरं बाहेर टीम वर्क करत नाही आता सध्या क्लासचा. मग आता फ्रीलान्सिंग चालू केलं. कोणाला काही आमच्या बिझनेसमध्ये काही क्वेश्चन असेल, प्रॉब्लेम असेल तर ते प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने, प्रॅक्टिकल बेसवर जसं सोडवता येईल तसा प्रयत्न करतो. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं असेल बरं? आता तसं मी आकडावारी काही ठेवलेलं नाही, पण 500-600 मुलं शिकलीत सगळी. 500-600 मुलांना तुम्ही शिकवलं? 2015 पासून आतापर्यंत काम चालू आहे. आणि आता पण फोनवर 1-2 रोज फोन येतात, काय आमच्या बिझनेसचे रिलेटेड काही प्रश्न असतील ते फ्रीमध्ये मी सोडवतो. आतापर्यंत जे शिकवलंय तुम्ही विद्यार्थ्यांना, एखाद्या सक्सेस स्टोरी, एखाद्या विद्यार्थ्याने खूप चांगला बिझनेस केलाय, ग्रो केलाय, म्हणजे सक्सेसफुल झालाय तो बिझनेस मध्ये, असं काही सांगू शकाल? हा सर, एक आहे आकुर्डीमध्येच एक आहे मित्रच आहेत आमचे, ते आमच्या दुसऱ्या बॅचला होते. ते त्यांनी 4 आठवड्याचा कोर्स केला, रविवार असं. त्यांना आधीच हे कोर्समध्ये कसं आहे, हा आर्टचा पार्ट असल्यामुळं आधीच त्यांना करायची असतं, म्हणजे हे कामच करायचं असतं, ते लोकच येतात. आणि तसे समजा बॅचला 20 लोक आली तर त्यातली 2-3च लोक सक्सेसफुल होतात, असं असतं ते. तर मग एक जण आहेत, त्यांनी 0 मधनं चालू केलं, काय माहित नव्हतं, चालू केलं आणि मग थोडंसं मटेरियल वगैरे आर्टिफिशियल वगैरे, आणि चांगला आता सध्या चांगला बिझनेस करता येईल. काय असेल टर्नओव्हर महिन्याचा? त्याचा असेल आता महिन्याचा 2-3 लाख रुपये असेल. 2-3 लाख महिन्याला कमवत आहे? टर्नओव्हर असेल, मार्जिन समजा 50% पकडलं, लाख रुपये आसपास, $1.25 लाख ते महिन्याला काढतात. आर्टिफिशियल ओरिजिनल डेकोरेशन, आणि त्यांचं स्पेशलिस्ट ते स्पेशल काम करतात डोहाळ्या जेवणाचं जास्त ना, उठे बनवायचं, ते सगळं साहित्य त्यांच्याकडे आहे. बरोबर. याच्यामध्ये असं थोडंसं मला वाटतं चालू शकतं का, की एखाद्या थीम बेस्ड, की एखाद्या पर्टिक्युलर सणाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटला जर आपण टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये बिझनेस बनवला, सपोज एखादा वेडिंग स्पेशलिस्ट असू शकतो, एखादा असतात ना प्री वेडिंग शूट असतात, त्याचा खूप ट्रेंड सध्या वाढलेला आहे. प्रेग्नन्सी मध्येही लोक फोटोशूट करतात, त्याच्यामध्येही एक ट्रेंड वाढलेला आहे. सो जर असं थीम बेस कोणी जर बिझनेस केला तर त्याचा जास्त बिझनेस ग्रो होऊ शकतो? होऊ शकतो सर, 100% होऊ शकतो थीम बेसवर केलं, कारण हे आपण ते इव्हेंट मध्ये आलं, प्रॉपर इव्हेंट मॅनेज करायचं. तर मग आता मी जेव्हा सुरुवात केली डेकोर करायला, तेव्हाच माझ्याकडे स्पेशली होतं कार डेकोरेशन. माझं स्पेशली कार जे लग्नामध्ये जे कार डेकोर करतात, त्या मी सगळ्या ब्रँडच्या सगळ्या प्रकारच्या कार डेकोर झाले. मी कार डेकोरेशनचा अनुभव सांगतो माझा. मी माझ्या लग्नाच्या वेळेस मुंबईमध्ये कार डेकोरेशन पाहत होतो, जवळ पण मिळत पण नव्हतं, आणि एवढं महाग कार डेकोरेशन, म्हणजे 2-3 हजाराच्या खाली कोणी बोलतच नाही. आणि त्यांना म्हटलं की 3,000 मध्ये काय देणार, फोटो पाठवतात, फक्त एक बुके लावलेला, ती रेबिन लावलेली समोर, आणि ते जर पूर्ण गाडी सजवायची तर 5,000, 6,000, 7,000चा तो रेंज होती. मी 1,000 पासून 60,000 पर्यंत डेकोरेशन केलेलं आहे गाडीचं. 60,000 गाडीला डेकोरेशन करतात लोक? लाखच्या पुढे करतात सर, लाख रुपये. तर बारीक फुलं येतात, त्याची एक जाळी केलेली असते चौकटची, ती पूर्ण असते त्या गाडीला. खूप जुनं काम आहे ते, आता पण चाललंय. तर ते जे काम केलं तर 1 लाखाच्या पुढे जातं सर डेकोरेशन. खूप आहे सर फुलांमध्ये करण्यासारखं, म्हणून तर म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळे याला एक छोटासा बिझनेस म्हणून बघतात रोड साईडवाला. तसं नाहीये, खूप काय करू शकतो आपण. बरोबर. म्हणजे तुम्ही थोडस जे कार मध्ये जे डेकोरेशन केलं थोडंसं मला सांगाल का समजून, की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फुलं तुम्ही युज करता, ते बिझनेस मॉडेल काय आहे, त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस किती असतात, तुमचं मार्जिन काय असतं, तो बिझनेस कसा आहे? हो, कार डेकोरचा बिझनेस कसा आहे सर, मार्जिन मी तसं सांगितलं तुम्हाला, की तुम्ही 100चं मटेरियल आणलं की 200 तुम्हाला मिळायलाच पाहिजे. जर अजून तुम्ही स्किल वापरले तर जास्त कमवू शकता, पण कमीत कमी तेवढे मिळतात. तुमचे स्किल्स डिपेंडेंट आहे, तुम्ही त्याला व्यवस्थित डिझाईन केली, थोडंसं मार्केटिंग प्रॉपर केलं, चांगला कस्टमर जर अट्रॅक्ट केला तर तुम्हाला चांगलं मार्जिन पण ठेवू शकता. आणि कार डेकोरेशनचा आता माझ्याकडचा रेट जो आहे तो, मी आता आमच्या एरियातला सगळ्यात महाग विकणारा मीच आहे. मला लोकांनीच ते कस्टमरच सांगतात प्रत्येक वेळेस, तुमच्याकडे सगळ्यात महाग आहे, तरी पण आम्ही चांगली क्वालिटी आहे असं. मला चांगलं वाटतं, त्याच्यात काही हे नाही. तुम्हाला आपणही कुठे काही खरेदी करायला गेलो तर ते जी महाग असते ती गोष्ट चांगलीच असते असं मला वाटतं. बरोबर. आणि महाग गोष्ट जर आपण घेत असेल तर ट्रस्ट आहे, कस्टमरला ट्रस्ट आपल्यावरती. बरोबर. तर मग आता कार डेकोरेशनचा जो बुके आहे, एक बुके तुम्ही मागे बोलल्याप्रमाणे, तो एक बुके बोनेटवर लावला 1,000 रुपये, वरती लावला 1,000 रुपये, मागे लावला 1,000 रुपये, 3,000 रुपये झाले. रिबिन वगैरे ते लावतो एक्स्ट्रा, त्याचे 1,000 रुपये, असे 4,000 रुपये मी चार्ज करतोय. एक गुलाबाचं फुल गाडीला चिटकवलं तर 20 रुपये मी घेतोय, आणि एक रिबिन असतं गिफ्टवरती लावतं, ते रिबिन एक लावलं तर 10 ते 20 रुपये अशा हिशोबाने मी चार्ज करतोय, कमीत कमी बेसिक. तिथून पुढे मग सुरू होतं. हार्ट डिझाईन करायचं आहे तर हार्टला मी 5,000 पासून सुरुवात आहे माझ्याकडे. 5,000 ते 10,000 पर्यंत सिंगल हार्ट बनवतो मी. आणि मग मोरचं येतं, आता नवीन आहे, खूप जुनंच आहे मोराचं. मोर मी 10,000 ते 20,000 पर्यंत, ते डिपेंड आहे क्वालिटी कसं पाहिजे त्याच्यावरती. आणि अजून मग पुढे काय ते एक आता वारकरीचं ते एक आलं थीम आले, ते 30-40,000 पर्यंत चांगलं करतोय मी. आणि मग अजून काय जे आपण ऍड करत जाईल तसं वाढत जाते सर. आणि फुलांचं कसं आहे की जर आपण 10,000च्या पुढे डेकोर घेतोय
तर मग त्याला चांगली फुलं वापरतो आपण. एक्झॉटिक ऑर्किड वगैरे, लिलियम ऑर्किड, ते फुलं टिकतात थोडी. ऑर्किड जास्त टिकतं, उन्हामध्ये वगैरे पण टिकतं. आणि 1000-1500 घेतलं तर मग मिक्स फुलं वापरतो सगळी जी असतील आपल्याकडे, जरबेरा, गुलाब वगैरे, असं अशा पद्धतीने चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आता कसं झालंय, ऑनलाईन आपलं इंटरनेट आल्यामुळे की कस्टमरच आपल्याला सांगतो की मला असं असं पाहिजे, मग ते अजून आपल्याला सोपं होऊन जातं काम करायला. कस्टमर डिझाईन घेऊन होतो की मला ही डिझाईन काम करायला सोपं जातं आपल्याला. आणि आपल्यावर टाकलं की मग त्याला ट्रस्ट पाहिजे तेवढा. म्हणजे समजा आपला कस्टमर आधीच पाहिजे जुना. आता माझे काही कस्टमर असे आहेत की फक्त एक फोन करतात मला, काहीच नाही, मेरे घर पे शादी है, 2 गाड़ी अच्छा बना, जो भी बजट होगा बोल दे, बिल भेज दे, बस. काहीच नाही ते. मग मी ठरवतो की मला आता काय करता येईल, ते काम करायला मजा येते जास्त. आणि असे मग ते डेकोरेशनचं पण झालं, बुकेचं पण तसे जास्त कस्टमर आहेत माझ्याकडे की ते कॉलवर एक कॉल फक्त, संध्याकाळी मला चांगला गुलाबाचा बुके पाहिजे, बस. ते मी माझ्या पद्धतीने बनवणार आणि बिल ऑफिसला पाठवून देणार. ते लोक त्यांचा माणूस पाठवून बिल माझ्याकडे आणून देतात. असं एकदम बेस्ट आता सध्या चांगलं चालू आहे. माहिती असलं तो ट्रस्ट बिल्ड झालाय कस्टमर सोबत. त्यांच्यासोबत काम करायला जास्त चांगलं वाटतं म्हणजे. आणि जे नवीन कोण घेऊन येतात ते पण चॅलेंजिंग काम आहे आपल्याकडे. आमचं फील्डच तशी सर, दररोज एक दिवस सकाळी तुमचं चॅलेंज घेऊन येतो, संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमचं एफर्ट लावून ते सक्सेस करून दाखवायला लागतं. कारण फुल आहेत, असं नाही की मी आता समजा एखादा फूडचा व्यवसायवाला आहे, जर त्याचा दिवसभर धंदा नाही झाला तर ते फूडचं मटेरियल तो घरी नेऊन 8 दिवस खाऊ शकतो. आमचं तसं नाही. तुम्ही सगळे मार्केटवरून परचेस केलाय, संध्याकाळपर्यंत त्याचा ते जेवढ्याचं पर्चेसिंग कमीत कमी तेवढे तुम्हाला काढता यायला पाहिजे तुमचं स्किल वापरून, तरच तुम्ही सक्सेस होणार. मग उरलेला तेवढे काढले, उरलेलं मटेरियल असतं दुसऱ्या दिवशी तेवढेच होतात, मग तुमचा डबल प्रॉफिट झाला. अशा प्रकारे तुम्ही ते काम करू शकता. बरोबर. आणि असं पद्धत आहे सगळं. बरोबर. याची लाईफ पण फुलांची कमी असते ना, मग त्याचं कसं? हा सर, आता लाईफचं कसं आहे, आता सध्या जी चांगली फुलं आहेत एक्झॉटिक, त्यांचं लाईफ आहे 4 दिवस ते 8 दिवस. आणि एक्झॉटिक फुलांमध्ये कुठले कुठले? एक्झॉटिक मध्ये ऑर्किड येतं, लिलियम येतं, क्रिझॅन्थेमम येतं, बीओपी येतं, अजून सनफ्लॉवर आता आलेलं आहे मार्केटमध्ये. आणि अजून बरेच असे आहेत खूप आपल्याकडे जे रोज वापरले जातात, मी ती नावं सांगते, अजून खूप जास्त आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग ती एक्झॉटिक मध्ये येतात. त्यांना तुम्ही जर चांगलं एसी मध्ये ठेवलं तर 8-15 दिवस राहतात. आणि जे नॉर्मल आहेत, जरबेरा, गुलाब, आपल्याकडे जी यायची गुलछडी साधी आपल्या इथले आहेत, ती 4 दिवस ठेवू शकता तुम्ही. फुलं ठेवताना काय करायला लागतं, आपल्याला जो वास आहे फुलांचा वास तो क्लीन ठेवायचा कंटिन्यू. आणि जे फुलं आहेत त्या फुलांच्या दांड्या, म्हणजे आता इथून वर फुलं, पान आणि फुलं इथून वर आहेत, जो भाग इथे आतमध्ये आहे पॉटमध्ये तो एकदम क्लीन पाहिजे, सरळ स्टेम, त्याच्यामध्ये काटे नाही पाहिजे, त्याला पानं नाही पाहिजे. मग तो लवकर सडत नाही. दांडी न सडल्यामुळे ते पाणी पिऊन फुलं जगतात. मग ते दांडी क्लीन असल्यामुळे त्यांना पाणी प्रॉपर मिळतं आणि फुलं जास्त दिवस टिकतात. अशा पद्धतीने राहतात फुलं. मग ते साधी फुलं 4 दिवस, 1 ते 4 दिवस, आणि चांगली फुलं 4 ते 8 दिवस, 8-10 दिवस फुलं टिकतात. बरं, आता याच्यामध्ये अजून एक व्यवसायाची संधी दिसते का तुम्हाला, की फुलांची शेती आपण करू शकतो? आता खूप सारे आपले पाहणारे, पॉडकास्ट पाहणारे असतील, त्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, स्वतःची जमीन आहे, पाणी आहे चांगलं, आणि तिथे फुलांच्या शेतीचा काय स्कोप असू शकतो? एक बिझनेस ओनर म्हणून तुम्हाला या व्यवसायामध्ये तुम्ही खूप वर्षापासून आहात, तर काय बिझनेस संधी, अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत शेतीमध्ये? शेतीमध्ये सर खूप जास्त आहे फुलांची. आता मी एक छोटा किस्सा आठवला म्हणून सांगतो. आमच्या देवरोड साईडला एक मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत. त्यांच्या आधी शेतीमध्ये खूप कमी मार्जिन असायचं. कामिनी म्हणून त्यांनी एक फुलं, आमच्याकडे एक बुकेवाले जे लोक आहेत त्यांना समजेल, कामिनी एक प्रकार आहे हिरवा, जो आम्ही बुकेच्या बेससाठी वापरतो. त्या नॉर्मली मार्केट असतं 2 रुपयापासून 20 रुपयापर्यंत गड्डी असायची ती. तर त्यांनी काय केलं की लॉकडाऊन मध्ये सगळं बंद झालं होतं, सगळ्यांनी शेती काढून टाकली होती फुलांची, कामिनीची वगैरे. कारण आता त्यांना माहित नव्हतं की कधी उत्पन्न लावायचं आणि कधी लॉकडाऊन कधी उडेल, कोणालाच माहिती नव्हतं. मग जसं लॉकडाऊन ओपन झालं त्याच्या थोडे दिवस आधीच यांनी कामिनी लावून ठेवलेली होती. जसं मार्केट सुरू झालं, यांची सगळ्यात पहिलं मार्केटला यांची कामिनी आली आणि खूप रेट जास्त मिळाला. मग त्यांनी मला वाटतं काहीतरी एक लागवड मध्ये 6 लाख रुपयाचा माल विकला त्यांनी त्यावेळेस, तेवढ्याच 2-3 महिन्याच्या टायमिंगमध्ये. मग असं तुम्ही जर संधी ओळखली, मार्केटमध्ये रोज येत राहिला, मार्केटशी कनेक्ट राहिलात की आता काय पुढे माल येणार आहे. आता सध्या सनफ्लॉवर चांगले चाललेत मार्केटला, मग आता दुसरं अजून काय येईल, समजा गुलछडी आता कमी झालेली आहे तर आता परत यायला चालू झाली. असं जो रोज आले ना मार्केटला रोज, तुमच्या लक्षात येईल की कुठल्या फुलाला मागणी जास्त आहे आणि उत्पादन कमी आहे. असं करून तुम्ही ते जर ते पीक लावलं तर होऊ शकतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या फुलासाठी वातावरण पोषक आहे लागवडीसाठी? गुलछडी, गुलाब, मोगरा, हाराचं जेवढं मटेरियल आहे ना त्यासाठी खूप जास्त पोषक आहे. हार म्हणजे जे विषय येतात, माळा आणि हार, त्यासाठी जी फुलं लागतात त्यासाठी एकदम बेस्ट इंडियातलं, महाराष्ट्रातलं आणि इंडियातलं वातावरण आहे. मी आता मध्यंतरी